नमस्कार एस्परंट्स, कशा आहात सगळे. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी ते एप्रिलचा भाग 1 इथपर्यंत सगळे व्हिडिओ झालेत करंटचे. तर जर तुम्ही पाहिले नसतील तर या आय लिंकवर तुम्ही पाहू शकता. तर चला सुरू करूया व्हिडिओला. हे माझ्याबद्दल थोडीशी माहिती तर हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर एप्रिल भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत पुरस्कार, मग सामाजिक, मग पर्यावरण, मग सायन्स टेक आणि सिक्युरिटी अँड स्पेस. तर चला सुरू करूया पुरस्कारपासून. तर साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार 2020 ची घोषणा मार्च 2021 मध्ये झाली आणि या पुरस्कार संबंधात आपण थोडंसं माहिती जाणून घेऊया. तर हे जी स्थापना झालेली 1954 मध्ये आणि हे कुठल्या भाषेत तर दिलं जातं, तर एक 22 लँग्वेजेस आहेत परिशिष्ट 8 मधल्या, शेड्यूल 8 मधल्या कॉन्स्टिट्यूशनच्या, प्लस 2 इंग्लिश आणि राजस्थानी. आणि जे ज्ञानपीठ अवॉर्ड आहे तर त्यात फक्त इंग्लिशला आहे प्लस 22 लँग्वेज, राजस्थानी नाही आहे. तर हे थोडंसं डिफरन्स माहिती असायला पाहिजे. आणि सेकंड हायेस्ट लिटररी ऑनर आहे. तर फर्स्ट कुठले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला. त्यानंतर आत्ता जे आहे 2020चं, तर हे कुणाला भेटलंय तर नंदा खरे यांना भेटलंय आणि ह्यांचं कादंबरी आहे उद्या. तर या कादंबरीसाठी भेटले. मात्र नंदा खरे यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. कारण पुरस्कार नाकारताना 4 वर्षांपूर्वीच पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. समाजाकडून मला भरपूर मिळाले आहे आणि यापुढे घेत राहणे मला इष्ट वाटत नाही असे त्यांनी सांगितले होते. तर ही खूप मोठ्या माणसाचे लक्षण आहेत. कारण की आणि ह्याचे प्राइज मनी पण खूप जास्त असते ॲक्च्युली बघितलं गेलं तर. ह्याचे प्राइस अराउंड 1 लाख रुपीज असते, प्लस ताम्रपत्र असते आणि एक शाल असती. एवढे पैसे नाकारणं पण एक मोठी गोष्ट असती. ठीक आहे. त्यानंतर 2019 मध्ये अनुराधा पाटील यांना भेटलं, प्लस मग 2018 मध्ये MS पाटील यांना भेटलं. अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी भेटले. आणि MS पाटील जे आहेत सु पाटील, तर त्यांना सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या साहित्यिक समीक्षा आहेत, तर त्या संदर्भात भेटलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. आता ग्रॅमी अवॉर्ड्स आहेत. तर 63वं झालं आत्ताचं हे ग्रॅमी अवॉर्ड आणि हे अमेरिकाच्या लॉस एंजेलिसमध्ये 63व्या ग्रॅमी पुरस्कार 2021-16च्या आयोजन 15 मार्च 2021 मध्ये करण्यात आलेलं. आता प्रमुख विजेते कुठले ते कॅटेगरीज तुम्ही पाहू शकता. इथं कॅटेगरीज आहेत आणि इथं विनर आहेत. तर ठळक माहिती पाहिजे आपल्याला. अल्बम ऑफ द इयर फोकलोर टेलर स्विफ्ट, रेकॉर्ड ऑफ द इयर एव्हरीथिंग आय वॉन्टेड बिली आयलिश. थोडेफार तुम्ही ऐकले पण असतील यांचे गाणे. टेलर स्विफ्ट झाले, बिली आयलिश झाले, बियॉन्स झाले. त्यानंतर सॉन्ग ऑफ द इयर आय कांट ब्रीथ बाय डर्नेस्ट एमिल टू HR टियारा थॉमस. असं हे वरवर थोडीशी नावं माहिती असायला पाहिजे. मग बेस्ट न्यू आर्टिस्ट मेगन थी स्टॅलन हे महत्त्वाचे ठरते. हे जे बोल्ड केलेत ते महत्त्वाचे ठरतात. हे कुणाकडून आयोजित केलं जातं तर रेकॉर्डिंग अकॅडमीकडनं आयोजित केलं जातं. आणि मेजरली अमेरिकन एंटरटेनमेंट अवॉर्ड्समध्ये 4 मेजर ॲन्युअल अमेरिकन अवॉर्ड्स असतात. तर त्यातला हा एक पहिला होतो. आणि त्यानंतर अकॅडमी अवॉर्ड्स असतात फिल्ममधल्या, मग टोनी अवॉर्ड्स असतात थिएटर आणि ब्रॉडवे, आणि नंतर एमी अवॉर्ड्स असतात टेलिव्हिजनसाठी. तर असंच एक कनेक्टिंग इन्फॉर्मेशन होती म्हणून मी ही केलं. त्यानंतर सगळ्यात जास्त कुणाला भेटलेत ग्रॅमी अवॉर्ड्स, तर हे बियॉन्सेला भेटले. ह्याच्यातच तुम्ही बघू शकता इथं बियॉन्से आहे. बेस्ट म्युझिक व्हिडिओ, मग परत इथं आहे सॅवेज बेस्ट रॅप सॉन्ग बियॉन्से. इथंच 2 झाले ह्यांचे. तर सगळ्यात जास्त आहे की 28 वेळा काहीतरी यांना भेटलंय. 28 वेळा ग्रॅमी पुरस्कार भेटला यांनी. आणि यावर्षी त्यांना सॅवेजसाठी 2 पुरस्कार आणि ब्लॅक परेडसाठी 1 पुरस्कार आणि ब्लोन स्किन गर्लसाठी 1 पुरस्कार, म्हणजे टोटल इथं 4 पुरस्कार झालेत. सॉन्ग ऑफ द इयर तर बघितलं जाईल आय कांट ब्रीथ. ठीक आहे. नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. तर फेब्रुवारी 2021 मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2021 ची घोषणा करण्यात आली. तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांना दिल बेचारा चित्रपटातील अभिनयासाठी मरणोत्तर समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणजे क्रिटिक्स बेस्ट अवॉर्ड ॲक्टर यांना देण्यात आलं. आणि भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 1969 मध्ये 1969 पासून हे भारत सरकारने सुरू केले आहे. त्यानंतर आता 2021 मधील पुरस्कार विजेते आपण पाहूया. तर बेस्ट ॲक्टर फिमेल दीपिका पदुकोण छपाकसाठी, जे ॲसिड अटॅक्स वगैरे त्याच्यावर फिल्म होती ती. त्यानंतर बेस्ट ॲक्टर मेल इथं बघू शकता दीपिका पदुकोण आहे, इथं कियारा आहे, इथं सुशांत सिंग आहेत, इथं चेतन भगत आहेत. त्यानंतर अक्षय कुमार लक्ष्मीसाठी,
ट्रान्सजेंडरचा रोल प्ले केल्याबद्दल त्यांना. आणि क्रिटिक्स बेस्ट ॲक्ट्रेस कियारा आडवाणी गिल्टीसाठी, हे इथं पाहू शकता तुम्ही. मग बेस्ट फिल्म तानाजी द अनसॉन्ग वॉरियर. मग इंटरनॅशनल फीचर फिल्म, इव्हन ह्याला फर्स्ट टाइम पॅरासाईटला ऑस्कर भेटला आहे त्या डायरेक्टरला. वर्सटाईल ॲक्टर के मेनॉन. मग बेस्ट डायरेक्टर अनुराग बासू. सपोर्टिंग रोलमध्ये विक्रांत मासे, मग राधिका मदन. मग बॉबी देओल. वेब सिरीज आपली आश्रम, तुम्ही पाहिली असेल आश्रम वेब सिरीज. मग बेस्ट ॲक्ट्रेस वेब सिरीजमध्ये कोणी, सुष्मिता सेन आर्यामधली. मग बेस्ट वेब सिरीज स्कॅम 1992, ते तुम्ही पाहिली असेल हर्षद मेहताची. मग आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू लिटरेचर इन इंडियन सिनेमा, इथं बघू शकता चेतन भगत आहेत. तर हे सगळे मेजर आहेत जे आपल्याला जास्त करून माहितीच असतात, फक्त हे थोडंसं कन्फ्युजिंगसाठी हे टाकू शकतं. तर थोडेसे 1-2-3 वेळा रिव्हिजन केलं तरी होऊन जाईल हे. तर ठीक आहे, नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. वन लायनर अवॉर्ड आहेत आता. तर आता भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची टाइम मासिकाच्या भविष्य घडवणाऱ्या 100 उदयोन्मुख नेत्यांच्या वार्षिक यादीमध्ये नोंद करण्यात आली आहे. म्हणजे टाइम मॅगझिन्स लिस्ट ऑफ 100 इमर्जिंग लीडर्स, हे बघू शकता. इमर्जिंग लीडर्स ऑफ वॉर शेपिंग द फ्युचर, हे टाइम्स मॅगझिनचा एक ॲन्युअल लिस्ट असती. तर 2021 टाइम 100 नेक्स्ट या मासिकेत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि या यादीत 5 भारतीय वंशाच्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. इथं बघू शकता 5 इंडियन ओरिजिन पर्सनॅलिटीज. तर ते कोण कोण आहे, तर विजया गाडे, मग ऋषी सुनाक, अपूर्व मेहता, शिखा गुप्ता आणि रोहन पाऊलुरी. ठीक आहे, हे सगळे 5 नावं होती. त्यानंतर एस थिओडोर भास्करन यांना सँच्युरी लाईफटाईम सर्व्हिस अवॉर्ड देण्यात आला आहे. तर हे सँच्युरी नॅचर फाउंडेशनतर्फेच हा दिला जातो पुरस्कार. त्यानंतर अंजली भारद्वाज, हे US इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन्स अवॉर्ड, म्हणजे US कडनं एक आयोजित केला जातो अँटी करप्शन चॅम्पियन्स अवॉर्ड. तर हे अंजली भारद्वाज यांना देण्यात आला आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह्ज 2021 मध्ये 2021चा हा पुरस्कार देण्यात आला आहे. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटनाद्वारे दिला जाणारा मानाचा 2021 सालचा FIAF पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. आणि हा पुरस्कार 2001 सालापासून दिला जातो. त्यानंतर आहे FAO, म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन तर्फे हा किंग भूमिबोल वर्ल्ड सॉइल डे 2020चा अवॉर्ड आहे हा. तर हे ऑर्गनाईज करतात हा अवॉर्ड. आणि हे कुणाला देण्यात आलं आहे, तर हे ICAR काय आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे. तर थायलंडचे राजे भूमिबोल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार यशस्वी आणि प्रभावशाली जागतिक मृदा दिन आयोजित करून मृदा जनजागृती करणारी व्यक्ती किंवा संस्था यांना दिला जातो हा. ICAR काय आहे, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी संशोधन व शिक्षण विभागांतर्गत ही एक स्वायत्त संस्था आहे. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आपण पाहूया सोशल न्यूज. बाल न्याय दुरुस्ती विधेयक 2021 लोकसभेत मंजूर. तर मार्च 2021 मध्ये लोकसभेने बाल संगोपन व संरक्षण दुरुस्ती विधेयक 2021 म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अमेंडमेंट बिल 2021 संमत केले. तर हे 2015चं बिल आहे तसं बघितलं गेलं तर. त्यात आता सुधारणा करण्यात येणार आहेत, म्हणजे अमेंडमेंट. तर काय काय सुधारणा करण्यात येईल ते पाहूया आपण. तर जे गंभीर गुन्ह्याबद्दल आहे थोडंसं, तर गंभीर गुन्ह्यांमध्ये अशा गुन्ह्यांचा देखील समावेश असेल ज्यांच्यासाठी कमाल शिक्षा 7 वर्षापेक्षा जास्त कारावास आहे आणि किमान शिक्षा परिभाषित नाही किंवा 7 वर्षांपेक्षा कमी आहे. म्हणजे मॅक्सिमम पनिशमेंट ही 7 वर्षापर्यंत करण्यात आली आहे तसं बघितलं गेलं तर. त्यानंतर गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या बालकांची चौकशी बाल न्याय मंडळाद्वारे केली जाते. म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड ठरवणार की हे बाल आहे का नाही, म्हणजे ज्युव्हेनाइल आहे का नाही. तर ते गंभीर आरोपबद्दल त्यांचं एक बोर्ड बसणार. तर ते डिटरमाइन करणार की हे बालक ज्युव्हेनाइल आहे का नाही. आणि सध्याच्या कायद्यानुसार 3 ते 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा असणारा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. आणि नवीन दुरुस्तीद्वारे असे गुन्हे अदाखलपात्र करण्याचे प्रस्तावित आहे. म्हणजे आता नॉन कॉग्निझेबल असणार आहेत आता सगळे म्हणजे नॉन बेलेबल असणार आहे. पहिलेच्या ॲक्टमध्ये काय होतं, जे 3 ते 7 वर्षांसाठी असणार आहेत ते अरेस्ट करायचे त्यांना विदाऊट वॉरंट आणि नॉन बेलेबल होतं ते. तर आत्ता आहे की नॉन कॉग्निझेबल असणार आहे, म्हणजे अदाखलपात्र पण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यात अधिकृत मान्यता देण्याचा प्रस्तावित आहे. यापूर्वी हे आदेश न्यायालयाकडून दिले जायचे. तर आता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे अडॉप्शन ऑर्डर्स देऊ शकतात. पहिले न्यायालय द्यायचं, पण आता हे पण देऊ शकतात. आणि आता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे फंक्शन्स काय काय आहेत,
तर जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत तर आदेशाविरोधातील अपील 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे करता येईल आणि अशा अपीलचे निराकरण 4 आठवड्यात करणे बंधनकारक आहे. 4 आठवड्यातच ह्यांचा रिझल्ट म्हणजे जे सुनवाई असेल ते 4 आठवड्यातच येऊन जाईल. त्यानंतर त्यांना काय काय अधिकार आहे तर डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट असणार आहे. त्यानंतर चाइल्ड वेलफेअर कमिटीज असणार, म्हणजे बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा तिमाही आढावा घेणे. मग आधीच्या कायद्याअंतर्गत सर्व गुन्हे बाल न्यायालयात चालवण्यात यावेत असे प्रस्तावित आहे. आता आपण पाहूया थोडंसं ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टबद्दल 2015च्या. तर या कायद्याने आधीच्या बाल न्याय कायदा 2000ची जागा घेतली आहे. म्हणजे त्याच्या अगोदर पण एक कायदा होता 2000मध्ये, तर त्याची जागा हे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टनं केलं आहे. आणि 16 ते 18 वयोगटातील बाल गुन्हेगारांनी केलेल्या भयंकर गुन्ह्यांसंबंध म्हणजे हेनियस क्राईम्स 7 वर्षांपेक्षा अधिक कारावास शिक्षा कारवाई करण्यासाठी या कायद्यात विशेष तरतुदींचा समावेश आहे. इथं बघू शकता 16 ते 18 आणि हिनियस क्राईम. मग त्यानंतर कारा अडॉप्शन ऑथॉरिटी असणारे ही कारा म्हणजे काय, या कायद्याद्वारे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाला वैधानिक मंडळाचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे स्मूथ फंक्शनिंगसाठी हे एक कारा बॉडी स्थापनात करण्यात आलेली स्टॅट्युटरी बॉडी आहे ही. त्यानंतर अडॉप्शन संबंधात पण या कायद्यानं प्रोव्हिजन्स दिले आहेत, जे हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ॲक्ट आहे आणि गार्डियन्स ऑफ बॉर्ड ॲक्ट आहे. तर हे मोर युनिव्हर्सली ॲक्सेसिबल अडॉप्शन लॉ आहे. तर या दोघांना लॉला रिप्लेस केलं त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष 3.0 स्कीम. आता नियमित लसीकरण कार्यक्रमापासून वंचित राहिलेल्या बालके आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रबलित मिशन इंद्रधनुष 3.0 राबवण्यात येणार आहे. तर तेच हे सगळं जे सांगितलं, कारण की कसं आहे जे ज्यांनी रुटीन इम्युनायझेशन जे मिस केले, म्हणजे जे लसीकरणाचे जे मिस झालेत, जे प्रेग्नंट वुमेन आहेत आणि जे बालकं आहेत, तर जे कोविड-19मुळे झालेत, तर त्यांना परत म्हणजे इम्युनायझेशन प्रोग्राम सुरू करण्यासाठी हे 3.0 सुरू करण्यात आले. आता युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम कधीपासून सुरू झाले ते आपण थोडीशी हिस्ट्री पाहूया. तर ह्याची लॉन्च आहे 1978 मध्ये. तर त्याचं नाव होतं एक्सपांडेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन, जे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्रीच्या अंडर येत होतं. आणि 85 मध्ये मॉडिफाय करण्यात आलं युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIP. म्हणजे ह्याचं नाव हे होतं, त्यानंतर तेच नाव चेंज करण्यात 85 मध्ये जे इंदिरा गांधी होत्या तर त्यांनी नाव बदललं हे. तर आता ऑब्जेक्टिव्ह काय होतं तेच होतं की इम्युनायझेशन कव्हरेज जास्तीत जास्त वाढवावं, क्वालिटी ऑफ सर्व्हिस जास्त द्यावं, कोल्ड चेन सिस्टीम जे आहे हेल्थ फॅसिलिटी लेवल, मग डिस्ट्रिक्ट वाईज सिस्टीम असायला पाहिजे, सेल्फ सफिशियन्सी यायला पाहिजे. आणि ॲनालिसिस काय सांगतं UIPचं, तर ह्यांनी खूप सारे छान इम्प्रूव्हमेंट आहे, ज्यांनी मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी म्हणजे काय, जे रोगा थ्रू जे बालके मरतात त्याला मॉर्बिडिटी म्हणतात, आणि मॉर्टॅलिटी म्हणजे जन्मानंतर लगेच 1 वर्षा अंडर म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणतात त्याला, मग चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणतात जर 5 वर्षाच्या अंत जर मरण पावलं तर हे मॉर्टॅलिटी झालं. इव्हन प्रेग्नंट वुमेनसाठी पण होतं. आणि ते 12 वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज होत्या, म्हणजे 12 लस प्रतिबंधित आजारांपासून बालके आणि गर्भवती महिलांमध्ये मृत्यू आणि विकृती प्रतिबंध करतो. त्यामुळे ह्यांनी इम्युनायझेशन कव्हरेज खूप छान वाढलेलं, पण नंतर स्लो डाऊन झालं. म्हणून ते ॲक्सिलेट करण्यासाठी मिशन इंद्रधनुष या गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेलं. आणि हे कधीपासून इम्प्लिमेंट केलं, मिशन इंद्रधनुष 2015 पासून. तेच एक काम होतं की जे रॅपिडली इन्क्रीज व्हायला पाहिजे, जे लसीकरणाचं जे आहे कव्हरेज, आणि ते 90% पर्यंत न्यायचं होतं आपल्याला. तर आता मिशन इंद्रधनुषबद्दल जाणून घेऊया आपण. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्दिष्ट काय होतं, तर एक फुल्ली इम्युनायझेशन व्हायला पाहिजे 89 लाख चिल्ड्रनसाठी, जे एकतर आयदर अनवॅक्सिनेटेड आहे किंवा पार्शली वॅक्सिनेटेड आहेत. आणि टार्गेट असायला पाहिजे जे 2 वर्षाच्या खाली असणारे आणि प्रेग्नंट वुमन, त्यांचंच ते टार्गेट होतं. हे महत्त्वाचं ठरतं. आणि डिझीज कुठले कव्हर आहेत, तर 12च आहेत. ते पण ह्यात पण 12 वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीज आहेत. कुठले आहेत हे 12 डिझीज विचारू शकतात. डिप्थेरिया, वुपिंग कफ, टिटॅनस, पोलिओ, TB, हेपॅटायटिस B, मेनिंजायटिस, न्यूमोनिया, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप B इन्फेक्शन्स, JE म्हणजे जॅपनीज एन्सेफॅलिटीज, रोटाव्हायरस, न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट वॅक्सिन अँड मिझल्स रुबेला. हे सारखं रिव्हाइज केल्यावर होऊन जाईल, हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि आत्ता सध्या MR आणि जॅपनीज इन्सेफॅलिटीज पण ॲड करण्यात आलेलं. हे बघा, जॅपनीज इन्सेफॅलिटीज आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा बोईंग प्रॉब्लेम्स. ठीक आहे, हे नाही एवढं काय. मग इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष करण्यात आलं. हे लॉन्च करण्यात आलं 2017 मध्ये. कव्हरेज काय होतं, हे इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष तर ग्रेटेस्ट फोकस देण्यात आलं अर्बन एरियाजमध्ये, म्हणजे शहरी भागात यांचं लक्ष जास्त देण्यात आलं. आणि ह्यांचं एकच फोकस होतं की जे लसीकरण आहे ते कव्हरेज सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट्समध्ये आणि सिटीजमध्ये जास्तीत जास्त 90% पेक्षा जास्त व्हायला पाहिजे डिसेंबर 18 पर्यंत किंवा 2020 पर्यंत.
2020चं टार्गेट होतं, तर 2018 पर्यंत त्यांचं टार्गेट होतं की 90% जास्त करायचं होतं. त्यानंतर इंटेन्सिफाईड मिशन 2 आणलं, तर ते नेशनवाईड इम्युनायझेशन ड्राईव्ह आलेली 25 इयर झालेले, कारण की पल्स पोलिओ प्रोग्राम होता तो 2019-20मध्ये 25 वर्ष होणार होते पूर्ण. तर त्यासाठी यांनी फुल्ली इम्युनायझेशन कव्हरेज केलं 272 डिस्ट्रिक्ट्समध्ये, 27 स्टेट्समध्ये होत्या. आणि ह्याचं इट एम टू अचीव ॲटलिस्ट 90% पॅन इंडिया इम्युनायझेशन कव्हरेज बाय 2022. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज हे काय आहे? तर नॉन अल्कोहोलिक फॅटी यकृत रोगाचा NPCDS मध्ये समावेश करण्यात आला आहे सध्या तरी. तर हे NPCDS काय आहे? तर नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज आणि स्ट्रोक. हे बघू शकता तुम्ही, NAFLD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज विथ NPCDS. तर हे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरनं लॉन्च केले. आणि NPCDS काय इम्प्लिमेंट कोण करतंय? तर नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडर करण्यात आलंय, जे लॉन्च करण्यात आलं 2010 मध्ये, की नॉन कम्युनिकेबल डिझीज जे असतात त्यांना प्रिव्हेंट आणि कंट्रोल करण्यासाठी. आता NAFLD काय आहे? म्हणजे हेच NAFLD. तर हे काय आहे? तर एक ॲबनॉर्मल ॲक्युम्युलेशन ऑफ फॅट इन द लिव्हर इन द ॲब्सेन्स ऑफ सेकंडरी कॉज ऑफ फॅटी लिव्हर ॲसिड सच एज हार्मफुल अल्कोहोल यूज ऑर व्हायरल हेपेटायटिस. म्हणजे जे लिव्हरमध्ये आहे ना, तर फॅटची ॲबनॉर्मल ॲक्युम्युलेशन होतं, म्हणजे ॲबनॉर्मल साठा होऊन जातो फॅटचा लिव्हरमध्ये. तर हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज म्हणतात त्याला. म्हणजे कोणत्याही अन्य कारणाशिवाय, जसे की दारूचे सेवन, विषाणूजन्य हेपेटायटिस, यकृतामध्ये असामान्यपणे चरबी जमा झाल्याने हे आजार होतात. यकृत पेशींमध्ये चरबी वाढते तेव्हा फॅटी यकृताचा आजार होतो. तर हे इन शॉर्ट होतं सगळं. त्यानंतर याचे सिरियस हेल्थ कन्सर्न्स असणार ऑब्व्हियस आहे, कारण की जर लिव्हरची साईज पण वाढणार, त्याच्यावर खूप प्रेशर येणार, मग ते कॅन्सरपर्यंत होऊ शकतो. लिव्हर कॅन्सर पण होण्याची शक्यता जास्त असते. आणि फॅटी यकृतामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर आरोग्याच्या समस्या काय काय आहेत? तर एक तर हे नॅश आहे, नॉन अल्कोहोलिक स्टीएटोहेपेटायटिस, मग सिरोसिस, हे वेगवेगळे आजार आहेत त्याचे. बाकी एवढं काही महत्त्वाचं नाही मला वाटत. स्टीएटोहेपेटायटिस काय आहे? तर एक इन्फ्लेमेशन ऑफ द लिव्हर आहे, म्हणजे सूज येते लिव्हरवरती आणि फॅट लिव्हरचं डिपॉझिशन होतं. आणि सिरोसिस तेच आहे, कॉम्प्लिकेशन ऑफ लिव्हर डिझीज दॅट इन्व्हॉल्व्स लॉस ऑफ लिव्हर सेल्स अँड इरिव्हर्सिबल स्कॅरिंग ऑफ द लिव्हर. म्हणजे ॲक्च्युली एक लिव्हर एक असा ऑर्गन आहे, तो स्वतःला रिजनरेट करतो. जर लिव्हर तुटला तरी ना, तरी तो रिजनरेट होईल, परत ते बनून जाईल. पण हे सिरोसिसमध्ये काय होतं? तर लिव्हर सेल्स तुटायला सुरुवात होते आणि परत ते रिजनरेट नाही होत, तर त्यामुळे सिरोसिस होतं हे. आणि रिस्क काय? तर हाय फर्टिलिटी आहे, ओबेसिटी होती, डायबिटीज होतात, मग इनक्युरेबल आहे, हे स्पेसिफिक क्युअरच नाही ह्याला काय आत्ता सध्या तरी. तर हे सगळं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीजबद्दल होतं. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्र्यांनी 2 मार्च 2021 रोजी दिव्यांगजनासाठी सुगम्य भारत ॲप या मोबाईल ॲपचे उद्घाटन केले. हे सुगम्य भारत ॲप आहे. तर सुगम्य भारत ॲप कशासाठी आहे? तर दिव्यांग जे आहेत तर त्यांच्यासाठी आहे. आणि सुगम्य भारत कार्यक्रमातील वाहतूक, पर्यावरण आणि माहिती तंत्रज्ञान या घटकांच्या बाबतीत दिव्यांगजनासाठी सुगमता हे या ॲपचे वैशिष्ट्य आहे. आणि या ॲपच्या सहाय्याने दिव्यांगजन सुगमतेबाबतीत तक्रारी सहजपणे नोंदवू शकतील. आणि याशिवाय कोविड-19 संदर्भातील दिव्यांगजनांच्या तक्रारींसाठी यामध्ये सुविधा देण्यात आली आहे. तसं हे सगळं ॲपबद्दल होतं. इन शॉर्ट, जर सुगम्य भारत ॲप आलं तर दिव्यांगच्या रिलेटेड आहे ते. तर दिव्यांगच्या रिलेटेड कुठली एक स्कीम आहे मेजरली? तर ही आहे ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन, म्हणजे सुगम्य भारत अभियान. इन शॉर्ट हेच आहे, सुगम्य भारत, इथं ॲपच्या ऐवजी अभियान लिहा झालं. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्या. तर हे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे नरेंद्र मोदी आहेत, तर त्यांनी इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज 3 डिसेंबर 2015 मध्ये रोजी हे लॉन्च करण्यात आलेली ही स्कीम. त्यानंतर याचं बॅकग्राऊंड थोडंसं पाहूया. हे तर लॉन्च केली, आणि जे पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आहेत तर त्यांना थोडंसं भेदभाव करण्यात येतं, की बाबा ट्रान्सपोर्ट, हेल्थ, आणि त्यांचं एक एन्व्हायरमेंट पण नसतं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पण तसं डेव्हलप पण नसतं केलेलं, की जसं की बसमध्ये वगैरे. बसमध्ये तर आहे, पण ते पायऱ्या वगैरे पण थोडंसं डिफिकल्टच जातं त्यांना चढायला वगैरे. तर त्यासाठी त्यांना खूप अवघड जातं. तर ते नोट करूनच जे राईट आहे पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट 2016 मध्ये रिप्लेस करून PWD ॲक्ट 1995 त्यांनी रिप्लेस करून 2016 मध्ये पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट आणलेला. आणि UN कन्व्हेन्शन जे आहे राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीचे, त्या अंदर इंडिया साईन केले त्यांनी. तर त्यामध्ये सगळे अधिकार यायला पाहिजे. जे दिव्यांग आहेत व्यक्ती, तर त्यांना सगळे अधिकार यायला पाहिजे. म्हणजे जसं ट्रान्सपोर्टेशन आलं, फिजिकल एन्व्हायरमेंट आलं, इन्फॉर्मेशन व्हायला पाहिजे त्यांना, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी,
ॲक्सेसिबिलिटी यायला पाहिजे, जे सर्व्हिसेस त्यांना इमर्जन्सी सर्व्हिसेसला पण त्यांना अधिकार असायला पाहिजे. तर हे अधिकार जे आहेत UN कन्व्हेन्शनचं, त्याला आपण स्वाक्षरी केली आहे. म्हणून आपल्याला हे थोडंसं अनिवार्यच होतं की त्यांच्याकडे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. हे नेग्लेक्टेड पार्ट असतो सोसायटीचा, खूप त्यांना खूप दुर्लक्षित केलं जातं तसं बघितलं गेलं तर. त्यानंतर ह्या ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेनमध्ये तर 3 कंपोनेंट आहे. एक तर बिल्ट एन्व्हायरमेंट ॲक्सेसिबिलिटी, म्हणजे निर्मित वातावरण सुगम्यता. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम ॲक्सेसिबिलिटी, म्हणजे परिवहन प्रणाली सुगम्यता, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वगैरे त्यांना ते उपलब्ध करून देणे. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन इकोसिस्टम ॲक्सेसिबिलिटी, म्हणजे माहिती व संचार इको प्रणाली सुगम्यता. तर ह्या प्रकारे असे 3 कंपोनेंट्स आहेत आणि इथं प्रश्न होऊ शकतो, हे महत्त्वाचं ठरतं. MCQs स्टेटमेंट वाईज पण हे विचारू शकतात. हे 3 स्टेटमेंट देतील, तर हे आहेत का नाहीत कंपोनेंट्स AICचे ते सांगा. त्यानंतर टार्गेट्स जे होते हे 3 कंपोनेंट्समध्ये, तर काय काय होते, तर 50% जे गव्हर्नमेंट बिल्डिंग्स आहेत नॅशनल कॅपिटल आणि सगळ्या स्टेट्समध्ये फुल्ली ॲक्सेसिबल व्हायला पाहिजे. आणि मग एवढं डिटेलिंगची गरज नाही तसं बघितलं गेलं तर. 50% रेल्वे स्टेशनमध्ये, मग 25% पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये. हे सगळे छोटे छोटे गोल्स आहेत, पण हे महत्त्वाचं ठरतं. आणि हे ॲक्ट कुणापासून त्यांनी केले ते डेट, एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे. नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. वन लायनर्स आहेत सोशलचे. तर योजना ही कुठल्या स्टेटनं काढली, तर वेस्ट बेंगॉलनं. हे काय आहे, तर 5 रुपयामध्ये पोटभर जेवण भेटेल तिकडे. आणि राज्य सरकार प्रत्येक थाळीमागे 15 रुपयांचे अनुदान देणार आहे. त्यानंतर पायलट पे जल सर्वेक्षण, तर हे जल जीवन मिशन अंतर्गतच करण्यात आले. आणि जे शहरांमध्ये पाण्याचे न्याय वितरण आणि सांडपाण्याचा पुनर्वापर याबाबतचं सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे तसं बघितलं गेलं तर. आणि अर्बनमध्ये आहे, शहरी भागात आहे. त्यानंतर जन औषधी दिवस कधी साजरा केला जातो, तर 1 मार्च. आणि 1 मार्चलाच झिरो डिस्क्रिमिनेशन डे पण साजरा होतो. त्यानंतर वर्ल्ड हेअरिंग डे 3 मार्च. आत्ता सध्या तरी हे रिपोर्ट आलेलं WHOचं पण पहिलंच रिपोर्ट आलेलं वर्ल्ड हेअरिंग रिपोर्टचं, तर हे 3 मार्चलाच होतं. आणि कारण की 3 मार्चला का, तर वर्ल्ड हेअरिंग डे पण 3 मार्चलाच आहे. वर्ल्ड हेअरिंग डे म्हणजे काय, जागतिक श्रवण दिन. त्यानंतर ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स महुआनं काढले. महुआ काय आहे, तर गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय आहे. आणि त्या अंतर्गत यामध्ये 111 शहरे विचारात घेण्यात आलेली. आणि जगण्यातील सुलभतेत अव्वल दशलक्षी शहरे, म्हणजे मिलियन प्लस कॅटेगरीमध्ये कोण कोण आहेत, पहिले 3, तर पहिलं आहे बँगलुरू, पुणे आणि अहमदाबाद. त्यानंतर लेस दॅन मिलियन कॅटेगरीमध्ये काय आहेत, तर शिमला, भुवनेश्वर आणि सिल्वासा. हे महत्त्वाचं होतं एवढं. त्यानंतर 8 मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डे साजरा करतात, जसं की तुम्हाला माहीतच आहे. आणि ह्याची थीम होती वुमेन इन लीडरशिप अचिव्हिंग अन इक्वल फ्युचर इन कोविड-19 वर्ल्ड. त्यानंतर PM स्वास्थ्य सुरक्षा निधी, तर हे नॉन लॅप्सेबल आहे, म्हणजे तो वित्तीय वर्षानुसार संपुष्टात येणार नाही, म्हणजे हे बंद नाही होणार. कसं असतं, जर एका स्कीमला जर पैसे देण्यात आले समजा एका वर्षासाठी, तर एका वर्षानंतर हे संपुष्टात येतं, म्हणजे परत ह्याच्याकडे जातात, सरकारकडे जातात हे पैसे. तर ह्याच्यात काय असणार, ती रक्कम आहे तशीच राहणार, ते लॅप्स नाही होणार. तर हे स्वास्थ्य सुरक्षा निधी असणार आहे. आणि हे वित्त कायदा 2007च्या कलम 136B अंतर्गत लावण्यात येणाऱ्या आरोग्य आणि शैक्षणिक उपकारातून हेल्थ अँड एज्युकेशन सेस मिळणारा हा कायमस्वरूपी निधी आहे. आणि हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं हे. त्यानंतर गोसालिया शंकर हॉनर्ड विथ इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज, तर हे यांना भेटले इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज 2021चं. नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. पर्यावरण बाबतीत बघूया, तर सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व्ह हे ओडिसामध्ये आहे. हे येऊ शकतं, कुठलं बायोस्फिअर रिझर्व्ह कुठल्या स्टेटमध्ये आहे, तर सिमलीपाल ओडिसा. त्यानंतर राष्ट्रीय जल मिशनने कॅच द रेन मोहीम जाहीर केली. आणि यामध्ये जिथे पडतो तिथे पाऊस अडवणी या तत्वाचा अवलंब केला जाईल. आणि पावसाळ्यापूर्वीच रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स उभारण्यास यामुळे मदत होईल तसं. आणि यामध्ये चेक डॅम, छतावरील रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर, तलावातील गाळ काढणे, नाल्यावरील अतिक्रमण हटविणे यावर भर दिला जाईल. राष्ट्रीय जल मिशन अंतर्गतच हे कॅच द रेन मोहीम आहे. त्यानंतर 3 मार्च वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे असणार आहे. हे खूप महत्त्वाचं ठरतं, म्हणजे संयुक्त राष्ट्राकडून जागतिक वन्यजीव दिन हे आहे. आणि ह्याची थीम होती फॉरेस्ट अँड लाईव्हलीहूड सस्टेनिंग पीपल अँड प्लॅनेट, म्हणजे वन्यजीवांच्या समस्येसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तसं बघितलं गेलं तर. आणि संकल्पना जी होती, जी जंगल आणि रोजीरोटी, लोक आणि पृथ्वी शाश्वत करणे. त्यानंतर UNEP हे वेस्ट इंडेक्स रिपोर्ट काढतं, म्हणजे जे अन्न कचरा निर्देशांक आहे तर ते
UNEP काढतं. UNEP काय आहे तर ते तुम्हाला माहिती असेल जर मागची व्हिडिओज पाहिले असतील तुम्ही तर. त्यानंतर हैदराबादला 2020चा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड तर संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संस्था आहे म्हणजे युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे UNFAO आणि आर्बर डे फाउंडेशन हे जे आहे यांनी तेलंगणातील हैदराबाद शहराला 2020 सालचा जागतिक वृक्ष शहराचा किताब प्रदान केला आहे. ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड खूप महत्त्वाचं ठरतं आहे. आणि हे भारतातील एकमेव शहर आहे तसं बघितलं गेलं तर. आणि शहरी जंगले वाढविण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्याचा त्याच्या वचनबद्धतेसाठी हैदराबाद शहराची निवड करण्यात आली होती. आणि धोरणात्मक नियोजन आणि निरोगी शहर तयार करण्यासाठी शहरे आणि शहराच्या भोवताली वनीकरण प्रकल्पांचा विकास करण्यात आला आहे. त्यामुळे हे ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हटलं झालं. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. 28 फेब्रुवारी जे आहे ते नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करतो आपण. म्हणजे काय, राष्ट्रीय विज्ञान दिवस. आणि 28 फेब्रुवारी 1928ला म्हणजे बघा डेट पण चांगली आहे, 28 फेब्रुवारी 1928. तर भारताचे जे महान शास्त्रज्ञ डॉक्टर CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता, त्यासाठी हा दिला जातो. आणि त्यांना 1930 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. आणि त्यांच्या सन्मानार्थ 1987 पासून हा दिवस साजरा केला जातो. आणि याची संकल्पना काय होती, थीम काय होती तर फ्युचर ऑफ STI काय, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर नाही, सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन्स इम्पॅक्ट्स ऑन एज्युकेशन स्किल्स अँड वर्क. तर हे त्याची थीम होती. त्यानंतर ग्लोबल बायो इंडिया 2021 ट्रान्सफॉर्मिंग लाईव्स म्हणजे काय, केंद्रीय जैव तंत्रज्ञान विभागाने 1 ते 3 मार्च 2021 या काळात डिजिटल स्वरूपात ग्लोबल बायो इंडिया 2021चे आयोजन केले. आणि उद्देश होतं की भारताला जैव संशोधन आणि जैव उत्पादक हब म्हणून मान्यता मिळवून देणं. आणि 2021ची ही थीम होती ट्रान्सफॉर्मिंग लाईव्स म्हणून, म्हणजे जीवन परिवर्तन. तर H5N8 पण हे बर्ड फ्लूचाच एक नवीन स्ट्रेन आहे तसं. आणि जगात बर्ड फ्लूच्या H5N8 या नवीन स्ट्रेनची मानवांना लागण झाल्याचा जगातील पहिल्या घटनेचा अहवाल रशियाने दिला आहे. आणि यासंबंधी माहिती रशियाने जागतिक आरोग्य संघटनेला कळवली आहे. तर हे H5N8 बद्दल होतं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर सिक्युरिटी अँड स्पेसबद्दल बघूया आता. INS करंज. आता काय झालंय, जे INS करंज नौदलात समाविष्ट करण्यात आले आणि भारतीय नौदलासाठी स्कॉर्पियन प्रकारची तिसरी पाणबुडी INS करंज मार्च 2021 मध्ये नौदलाच्या सेवेत दाखल झाली. तर हे प्रोजेक्ट 75च्या अंतर्गतच येते. ही पाणबुडी बांधण्यात आली आहे. आणि रायगड जिल्ह्यातील करंज किंवा उरण बेटावरून या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले आहे. याचं नाव कसं पडलं तर हे रायगड जिल्ह्यातील करंज आहे म्हणून. आणि हे प्रोजेक्ट 75 म्हणून खूप महत्त्वाचं आहे हे प्रोजेक्ट. तर या प्रोग्राममध्ये काय, इंडियन नेव्ही जे आहे ते 6 स्कॉर्पियन क्लासचे अटॅक सबमरीन करणार आहे. आणि सपोर्ट कोणी दिले तर डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि इंडियन नेव्ही. आणि माझगाव डॉक लिमिटेड मॅन्युफॅक्चर करणारे 6 स्कॉर्पियन सबमरीन फ्रान्स बरोबर. आता दुसरे कुठले आहेत तर पहिले आहे कलवरी, INS कलवरी. 6 डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत ह्या. तर पहिले आहे कलवरी, मग खांदेरी, मग वेल्ला नाही कलवरी, खांदेरी, मग करंज KKK आणि मग VBV म्हणजे बेल्ला, वागीर आणि वाक्षीर. तर 4 स्कॉर्पिन वेला सी ट्रायलमध्येच आहे आत्ता. 5th स्कॉर्पिन लॉन्च केलेली 2020 मध्ये. आणि 6th अँड लास्ट आता रेडी झाली आहे, बांधणी सुरू आहे तशी बघितली गेली तर. हे खूप महत्त्वाचं ठरतं की जे प्रोजेक्ट 75 आहे ते एक झालं, प्लस हे जे 6 स्कॉर्पिन आहेत सबमरीन्स तर हे डिझेल इलेक्ट्रिक आहेत. काही न्यूक्लिअर पण असतात. तर हे सगळ्यात डिझेल इलेक्ट्रिक आहेत. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर वन लायनर्स आहेत सिक्युरिटीच्या. तर PCLV C-51 द्वारे ॲमेझॉनिया 1 आणि 18 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आली. तर ॲमेझॉनिया 1 जे आहे ते ब्राझीलचं आहे. ब्राझीलच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्चचा हा ऑप्टिकल पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. तर हे ॲमेझॉनिया 1 कोणाच्या संदर्भात आहे तर हे पण येऊ शकतो. PCL C-51ने हे लॉन्च केले. त्यानंतर डेझर्ट फ्लॅग एक्सरसाइज जी आहे UAE आणि इंडिया या 2 देशांमधली आहे ही. तर हे युद्ध सरावात भारतीय वायुदलाचं प्रथमच सहभागी झाला आहे डेझर्ट फ्लॅग. हे महत्त्वाचं ठरतं. पहिल्यांदा काय झालं असेल तर हे. निसार मिशन कोण काय आहे तर नासा आणि इस्रो. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो
यांनी संयुक्तपणे निसार मिशनमधील रडार विकसित केले आहे. तर हे न्यूज होतं. त्यानंतर डस्टलिक काय, तर उझबेकिस्तान आणि इंडिया या दोघांमधलं हे युद्ध सराव आहे. त्यानंतर ॲस्टर एक्स काय आहे, फ्रान्सचं पहिलं अवकाश सैन्य सराव असणार आहे, म्हणजे स्पेस मिलिटरी एक्सरसाइज असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहे केबीसी राऊंड. तर स्टार संबंधात हे क्वेश्चन आहे आणि रिप्लेस कॅम्पेन संबंधात क्वेश्चन आहे. तर हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, खाली आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि डिस्क्रिप्शनमध्ये हे PDFs आहेत, इथं बघू शकता. हे तुम्ही हे जे आहे या बाणावरती तुम्ही दाबून PDF असतील खाली, तर हे तुम्ही पाहू शकता. सगळ्या लिंक्स आहेत PDFच्या, जानेवारी ते आत्तापर्यंतच्या सगळ्या. जानेवारी 2021चे दोन सगळे जे व्हिडिओज आहेत ते आत्तापर्यंतचे एप्रिलपर्यंत. तर ते तुम्ही पाहू शकता. आणि जर मागचे व्हिडिओज पाहिले नसतील तर हे आय लिंकवर तुम्ही पाहू पण शकता. थँक्यू.